याचाही काही फारसा उपयोग होईल असं मला नाही वाटत. का का नाही होणार? अगं असं काय करतेस? नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं, त्यामुळे कितीही मतभेद झाले, कितीही वाद झाले, भांडणं झाली तरी ती मिटणार. मग आपण काय करायला हवंय? सतत काही ना काहीतरी घडवत राहिलं पाहिजे आणि यशच्या मनावरती बिंबवलं पाहिजे की त्याची निवड किती चुकीची आहे, तरच हे शक्य होईल. अगदी बरोबर. आणि एकदा का लेखा यशच्या मनातून उतरली की मग यश स्वतःच तिला या घरातून बाहेर काढेल. हे बघ, एवढा टोकाचा विचार करायची काही गरज नाहीये. तू तिला घराबाहेर काढणं मला अवघड दिसतंय. हा, नुसतं मुंबईला पाठवलं ना तरी बास. ठीक आहे, निदान ती या घरातून तर बाहेर जाईल. आणि एकदा का लेखा या घरातून बाहेर पडली की मग सोनल यशच्या आयुष्यात कशी येईल यासाठी प्रयत्न करायला हवा. एका इथे काय करतेस तू? अगं खाली सगळी तुझी जेवणासाठी वाट बघतायत आणि तू इथे बसलीस. काय करतेस इथे बसून? तुम्ही जा जेवायला, मला भूक नाही. हा काय बालिशपणा आहे लेखा? अगं तुझा राग माझ्यावरती आहे ना, मग तू त्यांच्यावरती राग का करतेस? यश प्लीज मला बोलायला भाग पाडू नका. मी एकटी बरी आहे, मला एकटीलाच राहू दे. मला माहिती आहे तू असं का बोलतेस. ओरडलं म्हणून ना. आय एम सॉरी. तुम्ही मला बोललात म्हणून मी रागवलं नाही, पण पुन्हा एकदा माझी बाजू समजून न घेता तुम्ही ज्याप्रमाणे रिॲक्ट केलं ना, त्यांनी मला हर्ट झालं. बरं बाबा, सांग तुझी बाजू. जाऊ दे ना, हे जर तुम्ही तेव्हा विचारलं असतं तर बरं झालं असतं. सॉरी बाबा, त्यासाठी स्वतःला काय शिक्षा करून घ्यायची ती घेईन मी, पण आधी तुझी बाजू तर सांग. तुम्ही विचारताय म्हणून सांगते. आत्याने बळजबरीने मला बाहेर पाठवलं आणि बाहेर पडण्याआधी मी गॅस स्लो केला होता. आत्या मला स्वतः म्हणाल्या होत्या की मी दुधाकडे लक्ष ठेवते म्हणून. मी किचन मधून बाहेर पडल्यानंतर आत काय झालं मला काही माहिती नाही, पण त्या लक्ष द्यायला विसरले असतील आणि म्हणून तो प्रकार घडला. आणि वरून त्या मलाच दोष देत होत्या. झालं तुझं बोलून? तुझं बोलणं मी ऐकलं लेखा, आणि तुझ्या बोलण्यावरनं असा निष्कर्ष निघतो की आत्याने हे मुद्दामून केलं. त्यांनी मुद्दामून केला असं मी नाही म्हणत आहे, पण त्या नक्की विसरल्या असतील आणि त्यांचा हलगर्जीपणा लपवण्यासाठी त्यांनी कांगावा केला इतकं नक्की. लेखा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आत्या असं का करेल? अगं उलट तुला मी बोललो त्याच्यावरनं मला आत्याने आणि काकूनी झापलं खाली. त्यांना तुझी इतकी काळजी आणि तू त्यांनाच दोष देतेस. मला माहितीच होतं, मला माहिती होतं तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही म्हणून, आणि म्हणून मी सांगत नव्हते. तर तुम्हीच मला बोलायला भाग पाडले. तुमच्यासाठी ते लोक नेहमीच बरोबर असणार. लेखा, तू चुकली नाहीस हे कशावरनं? तू गॅस स्लो करायला विसरली असेल. तसं मुळीच नाहीये. मला स्पष्टपणे आठवत आहे मी स्वतः गॅस स्लो केला होता आणि मला आत्याही म्हणाल्या होत्या मी लक्ष ठेवते म्हणून. आणि मी विसरले जरी असले तरी दुधाकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे की नाही? छान. स्वतःची चूक पकडली गेली म्हणून दुसऱ्यांना दोष का द्यायचा? लेखा, मी समजू शकतो तू एक माणूस आहेस आणि चुका माणसांकडूनच होतात. त्यासाठी एवढं सगळं करायची काय गरज? तेच जर का खाली तू स्वतःची चूक कबूल केली असतीस तर मी तुझ्यावर ओरडलो असतो का? यश दादा, सुनबाई, जेवायला येत आहे ना? सगळे वाट बघताय. तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच. मी जेवायला चाललोय, तू येणार आहेस?
इतकी बोलणी खाल्ल्यानंतर मला भूक नाही. ठीक आहे, तुझी इच्छा. काहीतरी गडबड नक्कीच आहे. लेखाबद्दल इतकं खोदून विचारलं तरी दुर्गाताईंनी ताकास तूर लागू दिला नाही. काय प्रॉब्लेम असावा? ओ गॉड, हे माझ्या आधीच लक्षात का नाही आलं? तीही लेखाच होती आणि ही पण लेखाच. तेच बिचकत घाबरत वावरणं, जगापासून दूर पडणं, तीच नजरेतली भीती. हिला एक लहान भाऊ आहे आणि त्यावेळी साहिलही लेखाबरोबर पळून गेला होता. म्हणजे मला भेटलेला लेखाचा भाऊ हा साहिलच होता. तोच चेहरा, तेच डोळे, तो साहिलच होता. याचा अर्थ ही लेखाच माझी लेखा? छे छे, कसं शक्य आहे? ही दुर्गाताईमध्ये कशी आहे? ही ह्या दोघांची मोठी बहीण मध्ये कशी आली? दुर्गा जर त्या दोघांची मोठी बहीण असेल तर माझा अंदाज चुकतोय. पण दोन बहिणींच्या वयात इतकं अंतर कसं? आणि हे मी विचारलं तेव्हा दुर्गाताईकडे ठोस उत्तर नव्हतं. साहेब, ते काय चाललंय तुझं? मी बॅग भरतोय याचा अर्थ असा होतो की मी घर सोडून चाललो. तू कुठेही जात नाहीयेस. मी उद्या सकाळी हे घर सोडून चाललो. का? का राहायचं मी इथे? जर मला इथे कोणी आपलं मानतच नाहीये तर मी इथे का राहायचं? काय उपयोग त्याचा? तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? मला कळतंय मी काय करतोय ते, आणि मला जाऊ दे ताई. मी इथे यायलाच नको होतं. इथे येऊन मी खूप मोठी चूक केली. तू लेखाताई मला काहीही सांगत नाही आहात, याचा मला खूप त्रास होतोय. अरे पण काही सांगण्यासारखं नसेल तर काय सांगणार आम्ही दोघी तुला? आणि तू सध्या कशाला नसत्या गोष्टींचा त्रास करून घेतोस रे? तेच तर मला जमत नाहीये ना. तेच तर मला जमत नाहीये. सारखा सारखा तोच विचार येतोय माझ्या मनात. त्यामुळे मी अभ्यास करू शकत नाही, म्हणून मी चाललोय. साहिल, तू माझ्यासाठी पण 2 दिवस नाही थांबणार का? नाही, अजिबात नाही. माझा एकच पेपर राहिलाय, तो मी देणार आणि मी माझ्या कामाला लागणार. तुम्हाला जर वाटलं मला काही सांगावं तर सांगा, नाही तर नका सांगू. मला माझं डोकं खराब नाही करायचं. साहिल, मला माहिती आहे यश, तुम्हाला झोप येत नाही. तू पण तर जागीच आहेस ना? मी तुमच्या बोलण्याची वाट पाहते. काय बोलायचंय तुम्हाला? मी एवढी वाईट आहे का यश की तुम्ही माझ्याशी नीट बोलूही शकत नाही? बोला, तू धरलायस लेखा. पण बोलायला सुरुवात तर तुम्हीही करू शकता. मग तुम्ही का गप्पा आहात? मी फक्त तुझ्या यश या आखेची वाट बघतोय. तुम्ही माझ्यावर रागवला. सुरुवात तुम्ही करायला हवी. मी तुझी माफी मागितली, पण सगळा दोष मला देऊन. फक्त एकदा हाक मारा मला, मी सगळं विसरून.
लेखा, I am very sorry. मला कसं तरी होतंय. दादा, दादा, मी परत या घरात आले. मला नशिबाने पुन्हा इथेच आणून सोडलं. या घरातला कोपरा न कोपरा मला माझ्या भूतकाळाची आठवण करून देतो.
नियतीने का मला पुन्हा इकडे आणलं? काय योजना आहे यामागे? मला काही कळेनासं झालं. पुन्हा तीच माणसं, त्यांचं तेच वागणं, आणि ह्यावेळी तुम्ही सुद्धा नाही. पण तुम्ही जरी नसलात तरी तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. हे माहिती आहे मला. आणि म्हणूनच यावेळी हार पत्करायची नाही असं मी ठरवलंय. साहिल, डबा आतच राहिला. नकोय मला. का? तुला कारण चांगलंच माहितीये. जाऊ दे मला. साहिल, इतका तू रागवतोस माझ्यावर की माझं प्रेमही दिसत नाही तुला? नाही, बरोबर आहे ना? मी कोण लागते तुझी? मी तुझी सख्खी बहीण थोडीच आहे की मी सांगितल्यानंतर सगळ्या गोष्टी ऐकणार आहेस तू? आई, मनाला येईल ते बोलत नको जाऊसा. रागवलंस ना माझ्यावर? नाही रागव, पण मनात जे असेल ना ते एकदा बोलून टाकतो. असं तुसड्यासारखं वागत जाऊ नको. मी तुला काही सांगितलं नाही म्हणून रागावलंस ना माझ्यावर? अरे पण मला काही माहितीच नसेल तर मी तुला काय सांगणार आहे साहिल? बस पुरे. घेतलाय डावा. आणि सतत एवढ्या तेवढ्या कारणावरनं इमोशनल होणं सोडून दे. तुझ्यासारखं जर मी इमोशनल होत बसलो ना तर आयुष्यात वेळ लागेल मला. म्हणजे मी सतत इमोशनल होते? मला तर वाटतं तुम्हा बायकांना एक स्विच असतो बहुतेक. तो दाबला ना की लगेच तुम्ही इमोशनल होता. आता हसणं सोड आणि मला आशीर्वाद दे. तू चाललायस पण तुला असं वाटतं 2 दिवस आणखीन थांबवून घ्यावं आणि रागावून चाललायस माझ्यावर पुन्हा. आता जाताना नाट नको लावूसा. बर, पण परीक्षा संपल्या संपल्या लगेच घरी ये. आता हे किती वेळा सांगशील तू मला? बरं ठीक आहे, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. तो SP आला ना की त्याला लगेच कटवत जा. त्याला एंटरटेन करत जाऊ नकोस. मलाही बोलत बसण्याची हाऊस नाहीये रे त्याच्याशी. बरं, तू काळजी नको करू, मी नाही बोलणार त्याच्याशी. हा, पण तू स्वतःची काळजी घे, सांभाळून राहा. ठीक आहे. दुर्गाताई, त्या SP-ला लेखाताई आणि माझ्याबद्दल काही माहिती देऊ नकोस. हा, बर, नाही सांगणार मी. येतो. सांभाळून जा. हो ये. याला कसं कळलं की SP लेखाबद्दल माहिती विचारत होता?